मी पूर्वी भावे 0 आवरमध्ये आपलं स्वागत. राजकारणात टायमिंगला जितकं महत्व आहे तितकंच परसेप्शनलाही आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये एका मिनिटात कोणताही मुद्दा लाखोंपर्यंत सहज पोहोचतो. त्याचा फायदाही असतो आणि तितकाच धोकाही असतो. अशात एखादा फेक नरेटिव्ह एखाद्या नेत्याची कारकीर्दही संपवू शकतं. तर योग्य पद्धतीने तयार केलेलं परसेप्शन संपूर्ण राजकीय समीकरण बदलू शकतं. आता याची एकदम आठवणारी 2 ठळक उदाहरणं मी तुम्हाला सांगते. 2014 साली तत्कालीन काँग्रेस सरकार म्हणजे महाभ्रष्टाचारी असं नरेटिव्ह झालं, त्यामुळे काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. तर 2024 मध्ये भाजपच्या अब की बार 400 पार विरुद्ध संविधान धोक्यात या नरेटिव्हमुळे काँग्रेसची खासदार संख्या 100च्या पार पोहोचली. यावरून नरेटिव्ह आणि परसेप्शन राजकारणाची दिशा ठरवतं हे स्पष्ट आहे. पण आता तुम्ही म्हणाल की आज परसेप्शनची गोष्ट मी का सांगतेय, तर त्याला कारण आहे ऑपरेशन टायगर आणि त्यावरून सुरू झालेल्या चर्चा. उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली तेव्हा त्यांच्या राजकीय भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत एकनाथ शिंदेंनी वेगळी वाट धरली. 2 शिवसेना झाल्या. घटनेला 3 वर्ष होऊन गेली आहेत. आज 3 वर्षानंतरही दोन्ही शिवसेनेमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये परसेप्शनशीच लढत वेळोवेळी पाहायला मिळते. गद्दार, 50 खोके विरुद्ध मुस्लिम धार्जिणे, घरकोंबडे अशी सगळी कॅम्पेन्स महाराष्ट्रानं पाहिली आहेत. आणि त्यात अधूनमधून ठाकरेंच्या नेतृत्वावरती नाराज शिवसैनिक शिंदेंकडे येणार अशा चर्चा येत असतातच, खास करून लोकसभेच्या खासदारांच्या विषयी. आजही अशीच एक बातमी आली की उद्धव ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांनी शिंदेंची भेट घेतली. त्या गुप्त बैठकीमध्ये पक्षांतराचीही चर्चा झाली म्हणे. आता ही बैठक झाली होती की नाही याची सत्यता समजण्याआधीच दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एका पाठोपाठ एक करत पत्रकार परिषदा घेतल्या आणि अशी बैठक झालीच नाही असं सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंनी अशा चर्चांवरती पहिल्यांदाच भूमिका मांडली. पण दोन्ही बाजू आपापले नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत आणि तो प्रयत्न सुरू झालाय हे मात्र नक्की. आणि याचंच विश्लेषण आज आपण अगदी सखोल करणार आहोत. पण त्याआधी पाहूयात आजचा प्रश्न आणि त्याच्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, एकनाथ शिंदे ठाकरेंचे खासदार फोडणार, मात्र ऑपरेशन टायगरचे दावे तथ्यहीन असल्याचं दोन्ही बाजूंकडनं स्पष्ट. याचा काय अर्थ काढाल? खरंच काही होत नाहीये किंवा काहीतरी शिस्त आहे? आपल्याला काय वाटतंय जरूर आम्हाला सांगा. आता लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंचे आहेत 9 खासदार. त्यापैकी 8 खासदारांसोबत बैठकीचा दावा केला गेला. हा दावा सूत्रांच्या हवाल्याने. पण अशी कोणतीही बैठक कधीच झाली नाही आणि उद्धव ठाकरेंचे खासदार कधीही पक्ष सोडणार नाहीत असा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला. शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत. काही नावं त्यात वाचली, मला हसायला आलं. सकाळी कुठेतरी छापून आलं, मला कोणीतरी पाठवलं. अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं, आणि ज्या कोणी बातमी दिली आहे त्याने स्वतःचं हसं करून घेणारी बातमी दिली आहे. तर संजय राऊत म्हणतात की हे सगळं हास्यास्पद आहे, सगळ्या बातम्या खोट्या आहेत, अगदी विश्वासाने ते असं म्हणतात. पण तरीही एक गोष्ट झालीच, ती म्हणजे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. आता आपण राऊतांवरती विश्वास ठेवून अशी बैठक वगैरे काही झालं नसेल असं मानून चालूयात. पण राऊतांची पत्रकार परिषद संपण्याआधीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एक महत्वाचं विधान केलं. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे. 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं. परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे. ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक एकच आहे. म्हणजेच काय की खासदारांच्या बैठकीचं माहिती नाही, पण ऑपरेशन टायगर हे 24/7 म्हणजे 24 तास आणि 7ही दिवस चालू असतं, 24/7 सुरू असतं हे मात्र मान्य केलं. खरं तर गेल्या वर्षभरामध्ये ऑपरेशन टायगरवरनं अनेक बातम्या आल्या, अनेक चर्चाही झाल्या. अगदी गेल्या महिन्यातही बातमी आपण पाहिली की केंद्रीय मंत्री आणि शिंदेचे खासदार प्रतापराव जाधवांकडे स्नेहभोजनाचं आयोजन होतं आणि त्यात ठाकरेंचेही खासदार पोहोचले. मग काय, पुढच्या मिनिटापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. पुढचे 2 ते 3 दिवस ठाकरेंच्या खासदारांची चांगलीच दमछाकही झाली. बरं, तेव्हा 5च खासदार स्नेहभोजनासाठी गेले होते. आता तर 9 पैकी 8 खासदारांवरनं चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे नवं वादळ उठलंय.
बातम्या अशाही आहेत की अनिल देसाई सोडून इतर सगळे 8च्या 8 खासदार हजर होती, 6 खासदार काहीतरी त्या ठिकाणी उपस्थित होते, 2 ऑनलाईन होते वगैरे. ह्या अशा प्रक्रियेला मला असं वाटतं की ऑनलाईनची वगैरे काही प्रक्रिया नसते. ती आम्हाला जो काही प्रयत्न करायचा असतो तर आम्ही उघडपणे करतो, असं लपून छपून काही करत नाही. माझी त्यांना विनंती आहे की इतके दिवस तुमच्या समवेत आहेत, परंतु त्यांची बदनामी करण्याकरता खासदारांबद्दल, आमदारांबद्दल मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उभाटाच्या नेत्यांनी पसरवू नये. आता खासदारांची बैठक झाली असेल नसेल, पण त्याच्या बातम्यांवरनं पेटलेल्या राजकारणात दोन्ही सेनेचे नेते चांगलेच भिडलेत. आता हेच पाहता, ऑपरेशन टायगरवरनं संजय राऊतांनी शिवसेनेला डिवसलं. त्यांच्याच भाषेत शिंदेचे खासदार नरेश म्हस्केंनी उत्तर दिलं. बघा, ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीरात ऑपरेशन करतात असं म्हणतात, तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. शवाग्रहातील जी डेड बॉडी असते ती अवस्था संजय राऊत सारख्या मंडळींनी युबीटीची केलेली आहे. कधी शरद पवार वापरतात, कधी काँग्रेस वापरतात. तर शिवसेनेचे हेच खासदार नरेश म्हस्के आपल्यासोबत थोड्याच वेळात असणार आहेत. त्यांच्याकडनं ऑपरेशन टायगरवरती आपण चर्चा करणार आहोत. शिवाय ठाकरेंचे नेते अंबादास दानवे सुद्धा आपल्यासोबत असतील. दोघांशी चर्चा करूयात, पण त्याआधी नरेश म्हस्केंनी संजय राऊतांनंतर अरविंद सावंतांना टोला कसा हाणला तेही ऐकूयात. उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळ होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही. जगेन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आणि मरेन तर त्या पक्षासाठीच आणि त्या भगव्यासाठी. मी उभा चिरला तरी मी फुटणार नाही ही सांगण्याची त्यांच्यावरची वेळ आहे. मला खूप वाईट वाटतंय की पुन्हा पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतंय. त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असावा. तर या सगळ्या दरम्यान फक्त खासदारच नाही तर आमदारांसह अनेक नेते संपर्कात असल्याचा दावा शिंदेचे मंत्री संजय शिरसाटांनी केलाय. उद्योग गटाचे सर्व खासदारच काय, आमदार काय, हे सर्व आमच्या संपर्कात असतात. पहिल्यापासून आहेत, निवडणूक झाले तेव्हापासून आहेत. परंतु हे ऑपरेशन टायगर केव्हा करायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. म्हणून योग्य वेळेला तो निर्णय घेऊ. उद्धव साहेबांकडचे जे खासदार आमदार आहेत त्याचं मूळ कारण तेच आहे, जो आम्ही उठाव केला होता. आता हे कुणाला भेटत नाहीत, कुणाला बोलत नाहीत, काय त्याच्या अडचणी समजून घेत नाहीत. यामुळं आता त्या पक्षामध्ये राहण्याची मानसिकता कोणत्याही खासदार आमदाराची नाहीये आणि त्यांना सगळ्यात जवळचे आणि आपलेसे वाटणारे फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत. म्हणून हे ऑपरेशन ज्याला तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणजे नाव दिलेलं आहे याचा प्रत्यय तुम्हाला त्या महिनाभरात येईल. खरं तर या बातमीच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनेचे नेते एकमेकांना नेहमीप्रमाणे चिमटे घेताना दिसले, पण त्याचबरोबर दोन्ही शिवसेनेचे नेते कधी नव्हे ते सेम पेजवरती पण आले. एरवी दोन्ही शिवसेनेचे नेते असे एकत्र आले नसते, पण बैठकीवरनं मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्याचा सूर एकच होता. असो, याआधी शिवसेनेचे नेते सांगत आलेत की ठाकरेंचे खासदार नाराज आहेत, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून ते कोणत्याही क्षणी ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत येतील. पण या सगळ्यावर स्वतः एकनाथ शिंदेंनी दिलेली प्रतिक्रिया जरा वेगळी आणि आज महत्वाची ठरते. माझी कुणाची बैठक झाली नाही, कुठल्याही खासदारांच्या बरोबर बैठक झाली नाही, हे मी सकाळीच पण सांगितलं. आणि त्यामुळे खरं म्हणजे मी असं लपून चपून कधी काय कुठल्या बैठका कधी करतच नाहीये. माझं उघड काम असतं सगळं. आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक उभाटाच्या खासदारांची नाही झाली आणि आमच्याही खासदारांची ती आता मी ऑनलाईन घेतो बैठक SIR साठी. आणि आता याच नोटवर आपण चर्चेकडे वळूयात. आपल्यासोबत आज आहेत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि त्याचबरोबर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे. जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला.
थोड्याच वेळात ते गेस्ट सेंटरला आपल्या सोबत असतील आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर थेट पहिला प्रश्न मला आज नरेश म्हस्केजींना विचारायचा आहे की नरेशजी, एरवी अशा बातम्या जेव्हा येतात ऑपरेशन टायगरच्या, तेव्हा शिवसेनेचे नेते खरं तर अभिमानानेच सांगत असतात की एवढे खासदार, इतके आमदार संपर्कात आहेत वगैरे वगैरे वगैरे. पण आज मात्र अतिशय वेगळा ॲटिट्यूड, एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आज पूर्णपणे या संदर्भात इन्कार केला गेलाय. असं कसं? आज सकाळपासून ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत की आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या समवेत युपीटीच्या खासदारांची बैठक झाली, रात्रभर बैठक झाली, त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. तर बैठक झालीच नाही आहे, ते खासदार येऊन एकनाथ शिंदे साहेबांना भेटलेच नाही आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे की बाबा माझं आणि या खासदारांची काही बैठक झालेली नाही आहे. श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा स्पष्टीकरण केलेलं आहे. तरी सुद्धा अशा पद्धतीच्या बातम्या येणं, बातम्या पसरवणं, अरविंद सावंतांना त्यासाठी माझे 2 तुकडे करा, शपथ घ्यावी लागते, आणाबाका घ्याव्या लागतायत, अशा पद्धतीच्या ज्या चर्चा येत आहेत त्या चुकीच्या आहेत. आणि आम्हाला काळजी आहे अरविंद सावंतांची, ते आमचे नेते होते, की त्यांना असं टावं फोडून सांगावं लागतंय मी फुटणार नाही, मी शेवटपर्यंत राहणार. यावरून शेवटी आम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागलं की अशा कुठल्याही पद्धतीची बैठक झालेली नाही आहे. कशा करता ह्या चर्चा कोण घडवतंय, नक्की यामागचं कारण काय? शिवसेना युबीटीचा अंतर्गत हा प्रश्न आहे का? आदित्य ठाकरे ग्रुप, संजय राऊत ग्रुप, हे जे काही वाद सुरू आहेत त्याचा हा काय प्रकार आहे का? मग त्यासाठी आमच्या पक्षाला कशाला पकडलं जात आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं नाव कशाला घेतलं जात आहे, या दोघांमध्ये जी काही स्पर्धा सुरू आहे याचा हा परिपाक आहे का? अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्यामुळे आम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागतं. ठीक आहे नरेशजी, उत्तर घेऊयात आपण याच्यावर. पण तरी सुद्धा अचानक वेगळा ॲटिट्यूड काय, याचं उत्तर मात्र तुम्ही मला स्पष्टपणे दिलं नाही. असं मी अंबादासजींकडे जाते. अंबादासजी, एकतर यांचे जे मुद्दे आहेत की ठाकरे गटातनंच अशा पद्धतीच्या काही वावड्या पसरवल्या जात आहेत, तो एक मुद्दा आहेच. पण त्या व्यतिरिक्त असा प्रश्न सर्वांनाच पडतो की दर काही दिवसांनी अशा बातम्या काय येतात? मला असं वाटतं बातम्या तर मीडिया पसरवते का काही पॉलिटिकल पर्सन पसरवतात, मीडिया पसरवते का काही पॉलिटिकल पर्सन पसरवतात हे माहिती नाही. आता शिंदे गटाच्या वतीने याचा इन्कार केलेला आहे, आमच्यातले अर्ध्याच्या वर खासदारांनी त्याचा इन्कार केलेला आहे. आणि मला असं वाटतं आता ओमराजेंचं मी ऐकलं, 2 टर्म पासून प्रत्येक वेळेस फुटणार. आताही मागच्या टर्ममध्ये समजा काही लोक गेले होते, काही राहिले होते, पुन्हा फुटणार. आता निवडून आल्यापासून 2 वर्ष आता होतील पुढच्या महिन्यात. या 2 वर्षात निवडून आलेल्या दिवसापासून दर महिन्याला फुटणार, एवढे फुटणार. अशा या वावड्या उठत असतात, उठत आलेल्या आहेत. मला असं वाटतं त्याला कोणताही आधार नाही. काही खासदारांनी तर प्रत्यक्ष सांगितलेलं आहे या सगळ्या विषयाचं. पुन्हा शिंदे गटाकडून त्याचे खुलासे झालेले आहे. मान्य शिंदे साहेबांनी खुलासा केला, डॉक्टर श्रीकांत शिंदेनी केला, आता खासदार साहेब ते बोलत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं दोन्ही बाजूनं अशा पद्धतीनं खुलासे आल्यानंतर हा विषय का येतो चर्चेला, मला वाटतं आम्हीच तुम्हाला विचारलं पाहिजे. कारण मीडियात सकाळी झोपेतूनच मीडियाने उठवलं की असं झालं. अरे असं झालं, कोण म्हणतं कुठं झालं? एखादा फोटो आहे का, एखादा व्हिडिओ आहे का? एखादे खासदार काही असे नाही की गेले तर कोणाला कळणार नाही, ते सगळे एकत्र गेले तर 100% करणार. एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री, प्रोटोकॉल्स असतात, सगळ्या गोष्टी असतात. अंबादासजी, याच्यामागे 2 महत्वाची कारण आहेत की गेल्या वेळेला जेव्हा ऑपरेशन टायगर पहिल्यांदा झालेलं होतं तेव्हा तो धक्का इतका मोठा होता आणि इतकं सिक्रेट ऑपरेशन होतं ते, की त्यामुळे मीडियाला सुद्धा अशा पद्धतीच्या बातम्यांनी लगेच असं वाटतं की या संदर्भामध्ये चर्चा घडून आलेली पाहिजे. आणि त्याचबरोबर यावेळी पहिल्यांदाच दोन्ही शिवसेना एका पेजवर आहेत म्हटल्यावरती त्यावरही चर्चा करावी असं आम्हाला वाटलं आणि त्यामुळे आजचा हा सगळा विषय आपण चर्चेसाठी घेतलाय. आता नरेशजींकडे जाते. नरेशजी, शिंदे साहेब म्हणाले की अशी कोणती बैठक झाली नाही, पण प्रतापसाहेब नाईक म्हणत आहेत की ऑपरेशन 24/7 चालू असतं. त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं की फक्त खासदारच काय, आमदार, इतर नेते, अगदी शिवसैनिक सुद्धा, म्हणजे कार्यकर्ते सुद्धा महत्वाचे असतात अशा ऑपरेशन्समध्ये. असा विरोधाभास काय? कारण शिंदेनी तर म्हटलं की अशी कुठली बैठक झाली नाही किंवा
अशा पद्धतीचं काही चालू नाहीये. हे बघा, एकनाथ शिंदे साहेब एखाद्या वाघाप्रमाणेच काम करत आहेत. त्यांनी जी महाराष्ट्रामध्ये मोहीम हातात घेतली, त्यांनी जे पाऊल उचललं, हे वाघाचंच पाऊल, टायगरचंच पाऊल उचललं. हो, कोणाला वाटलं होतं का की शिवसेनेमध्ये अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व, महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून पुढे येईल? शिवसेनेचे आमदार, खासदार सर्वजण त्यांच्या समवेत जातील. त्यावेळी तर ते गेलेच, परंतु नंतर कायम आम्हाला गद्दार म्हटलं गेलं, पाठीत खंजीर म्हटलं गेलं. परंतु त्यानंतर निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. नरेशजी, हा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे, परंतु आज नेमकं काय घडलंय आणि असं काय झालं की जिंकले? ऐका, त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला. बर, नाही, त्याचं उत्तर देतो. जर प्रताप सरनाईक म्हटले असतील, एकनाथ शिंदे साहेब जे काम करतात ते ऑपरेशनच आहे. दिवसेंदिवस रोज खासदार आमदार हा विषय सोडून द्या, अनेक ठिकाणचे युबीटीचे पदाधिकारी रोज, मग तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, एकनाथ शिंदे साहेबांना भेटत असतात, शिवसेनेत प्रवेश करत असतात. राहिले कोण तिकडे? पण मग खासदार त्या संपर्कात आहेत का दृष्टीने नाही? एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर की बाबा खासदार रोजच संपर्कात आमचं आहेत की ऑपरेशन नाही? सुरू असतं. बघा, खासदारांसमवेत आमची बैठक झाली नाही. खासदारांचं काही जे काय तुम्ही म्हणत असाल ऑपरेशन वगैरे, हा काही विषय नाहीये. सद्यस्थितीला आम्हाला बैठक झाली आमचे नाही, पण खासदार संपर्कात आहेत, हे बरोबर तुम्ही आहे. मान्य करता? संख्या आमची परफेक्ट आहे. आमची हे बघा, कामानिमित्त जर कधी कोण कोणाला भेटलं असेल, जिल्हा नियोजनच्या बैठकीत कोण भेटलं असेल, कधीतरी मंत्रालयात कोण भेटलं असेल, काम असतं, मतदारसंघातलं काम असतं, म्हणून तो फुटणार आहे का? मी तुम्हाला सांगतो यामागचं कारण काय ते. मला आठवतंय 15-20 दिवसापूर्वी एका बातम्या आल्या, प्रसिद्ध झाल्या की उद्धव ठाकरे यांना खासदारांची बैठक घ्यावी लागली. त्या बातम्यांमध्ये असंही होतं की खासदारांनी हा प्रश्न विचारला की जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुका, नगरपालिका निवडणुका, महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही बँड्रा आणि दादर सोडून तुम्ही महाराष्ट्रात आलाच नाही आहेत, आम्ही कशा निवडणुका लढणार? तुम्ही भाषणाकरता पण येत नाही, जाहीर सभांकरता येत नाही, आम्ही आमचा कारभार पक्षाचा कशा पद्धतीने चालवणार? हा खासदार असतील, आमदार असतील आणि त्या ठिकाणच्या जिल्हा प्रमुखांनी हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना बैठकीत विचारला. आणि त्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्नावली जेव्हा ठीक आहे, आमदार आपण खासदारांकडे येतात, याची आपण सत्यता त्यामुळे पडताळून पाहूया. आपल्या अशा समोरच मतदान दानवे साहेब आहेत. करणं, दानवे साहेब, हे खरं आहे का? UBT अंतर्गत हा विषय हा, बरं, आहे. बरं, नक्की. लोकांचा प्रेशर निर्माण करणं. नक्की मस्कीजी, आपण थेट विचारूया आणि नाही. या अंबादास करता दानवे सगळं समोर काही आपल्या सुरू आहे. आहेत. तर अरविंद अंबादासजी, सावंतांसारख्या मला एक माणसाचं सांगा की काय अशा होतं? पद्धतीचं नेहमी चर्चा होत असतात की उद्धव साहेब पक्ष नेत्यांना वेळ देत नाही किंवा काही विशिष्ट भाग सोडला महाराष्ट्राचा तर त्याच्या पलीकडे त्यांचा तेवढा संपर्क किंवा तेवढं लक्ष किंवा तेवढी जवळीक नाही आहे, अशा तक्रारीवरती बोट ठेवलं जातं आणि लोक नाराज आहेत असं सतत म्हटलं जातं. आत्ता हा जो मुद्दा त्यांनी म्हटलेला आहे, ही बैठक खरोखरच घडलेली होती का उद्धव ठाकरे आणि खासदारांमध्ये, आणि त्यामुळे हे सगळं घडतंय का? मला विचारताय ना? हो, तुम्हालाच. हॅलो, हो, तुमच्याच पक्षाचा अशा प्रश्न आहे. बैठका पक्ष नेतृत्व वारंवार अशा बैठका पक्ष नेतृत्व वारंवार घेत असतात. अधिवेशनाच्या काळामध्ये अशा पद्धतीनं लोकसभा, विधानसभा म्हणजे संसदेचं अधिवेशन असताना संसदेच्या सगळ्या खासदारांची बैठक पक्षप्रमुख घेत असतात. विधिमंडळाचं अधिवेशन असताना सगळ्या आमदारांची बैठक पक्षप्रमुख घेत असतात. ठीक आहे, अशी चर्चा होत असते. होत असल्यावर पक्षप्रमुखांनी सगळ्यांना एकत्रित बोलवून कोणाचं काय म्हणणं आहे, काय नाही, हे जर जाणून घेणं त्याच्यात काय वाईट आहे? हे जाणून घेणं पक्षप्रमुखांनी अशा पद्धतीच्या चर्चा किंवा तक्रारी होत असतात असं तुम्ही मानताय? व्यथा मांडणं नाही बा, शेवटी व्यथा पक्षप्रमुखापर्यंत नाही मांडायची तर काय बाहेर तू मीडिया समोर मांडायची का? पक्षप्रमुखांसमोर व्यथा मांडणं, एखादी समस्या मांडणं, एखादी अडीअडचण मांडणं
हे मला असं पण वाटतं अशा संघटनेची एक परिस्थितीमध्ये internal बाब अशी आहे, काही routine शक्यता बाब आहे का अंबादाजी असं- की असं काही- तक्रार असलेल्या काही खासदारांमध्ये एकमत तर झालं नसेल ना की आपल्याला आता कदाचित दुसरा काहीतरी मार्ग निवडला पाहिजे आणि म्हणून या बातम्या आल्यात, असं काही होतंय का? हे पहा, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे पक्ष प्रमुख आहे, कुटुंब प्रमुख आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये अशा पद्धतीनं एकमेकांसमोर एकमेकांचे विषय मांडणं, मला असं वाटतं म्हणून काय कुटुंब तुटलं फुटलं असं त्याचा अर्थ होत नसतो. पक्षप्रमुख या सगळ्या गोष्टी ऐकून घेत असतात, त्याच्यावर चर्चा होत असते. मला असं वाटतं ही चर्चा होणं सुदृढ लोकशाहीचं लक्षण असतं असं मला वाटतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं अशी चर्चा तर फार पार्टी लाईनच्या बाहेर झाली नाही, पण तो एखादा प्रश्न एखादं काम आता नरेश म्हस्केने जिल्हा परिषद याचा नगरपालिकेचं उदाहरण, मला असं वाटतं जिल्हा परिषदेवेळेस अजितदादासारख्या नेतृत्वाचं निधन झाल्यानंतर आपण प्रचार करत बसायचा नेतृत्वाने. आज देवेंद्रजी फडणवीसांनी सभा रद्द केल्या, आदित्य ठाकरेंनी सभा रद्द नाही, केल्या. आपण या विषयाकडे नंतर हा थोडंसं विषयांतर होतं अंबादाजी, परंतु जो आक्षेप आत्ता घेतलेला होता शिवसेनेच्या अंतर्गत सगळ्या या परिस्थितीवरती नरेश म्हस्केंनी ठाकरे गटाच्या, तर त्याला तुम्ही काही अंशी दुजोराच दिलात आत्ता, असं मला वाटलं की अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत खासदारांच्या, असं तुम्ही नाही, मान्य करता? दुजोरा नाही. मी हे पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करणं हे काही चूक नाही. कोणताही विषय पक्षाच्या लाईनच्या आतमधला विषय चर्चा करणं काही चुकीचं आहे, अशातला काही भाग नाही. शिवसेनेत या बाबी वारंवार होत असतात. वारंवार अशी चर्चा पक्षप्रमुख स्वतःहून करत असतात. स्वतःहून जिल्हा प्रमुखाशी सुद्धा पक्षप्रमुख अशा पद्धतीनं चर्चा करत असतात. आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे अशा गोष्टी होणं हे एकदम चांगलं असतं. त्याच्यात काही वाईट असायचं काही कारण नाही, त्याच्यात काही मतभेद नसतात ते. परंतु अशा एकमेकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याच्यावर सोल्युशन काढणं हे पक्षप्रमुख त्याच्यावर मार्ग दाखवत असतात. त्यामुळे या गोष्टी शिवसेनेत ठाकरे साहेबांसोबत बैठका जिल्हा प्रमुखांच्या, आमदारांच्या, खासदारांच्या नियमित बाब आहे. पण तरी पण अंबादासजी नेहमीच तुमच्या पलीकडची शिवसेना नेहमीच असा आरोप करत असते की ठाकरे हे वेळ देत नाहीत आणि त्यामुळे अनेक जण नाराज असतात आणि म्हणून ते आमच्या संपर्कात असतात, त्यावर काय म्हणाल? हे पहा, ठाकरे साहेब वेळ देत नाही हे म्हणणं चूक आहे. दर आठवड्याला सगळ्या नेत्यांशी त्यांच्या भेटीगाठी होतात, महिन्याला जिल्हा प्रमुखांच्या भेटीगाठी होत असतात, बाकीचे लोक नगरसेवक वगैरे यांच्याशी त्यांच्या वेगळे असतात. मला असं वाटतं आणि मग स्थानिक नेतृत्वाने काय करायचं, सगळ्याच गोष्टी ठाकरे साहेबांकडे जायचं तर आमच्यासारखी आता माझ्याकडे समजा मराठवाड्याची जबाबदारी आहे, अन्य कोणाकडे विदर्भाची असेल, कोणाकडे कोकणाची असेल, आम्ही काय काम करायचं. मला असं वाटतं सक्षम नेतृत्व बनवणं हे सुद्धा काम असतं आणि ते ठाकरे साहेबांनी बनवलेलं आहे. प्रत्येक गोष्ट काय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे जाणं आमच्याकडे जरुरी नाही आहे. काही काही गोष्टी आमच्या स्तरावर सुद्धा होत असतात आणि हे सक्षमतेचं लक्षण आहे. कारण नेतृत्वाचं विकेंद्रीकरण झालंच पाहिजे ना. सगळ्याच गोष्टी उद्धव साहेबांकडे जाणं आवश्यक नाही. आमच्याकडे विभागीय नेते नेमलेले साहेबांनी, समजा अरविंद सावंत साहेबांकडे विदर्भ असेल, माझ्याकडे मराठवाडा असेल, संजय राऊत साहेबांकडे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण कोणाकडे असेल, आणि म्हणून या नेत्यांकडे जबाबदाऱ्या असतात. आम्ही काही निर्णय घेत असतो. म्हणजे एकंदरीत संपूर्ण पक्षामध्ये एक डेलिगेशन ऑफ अथॉरिटी ज्याला आपण म्हणतो तयार केलेली आहे. बरोबर. त्यामुळे अशा पद्धतीने लिडरशिप केलेली आहे तयार आपल्या हाताखाली, ती अथॉरिटी डेलिगेट केलेली असल्यामुळे दरवेळेला त्यांच्यापर्यंत जायची गरज नाही, परंतु दर आठवड्याला आपल्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, खासदारांच्या संपर्कात असतात उद्धव ठाकरे, असं म्हणतात नरेश म्हस्केजी. आपल्याला मला असं वाटतं की यातून एका पद्धतीने त्यांनी उत्तरच दिलेलं आहे संपर्काच्या बाबतीमध्ये. काय म्हणाल? हे बघा, त्यांनी त्यांच्या लोकप्रतिनिधीशी संपर्क साधावा साधू नये हा त्यांचा विषय आहे. परंतु शिंदेसाहेब ज्या पद्धतीत काम करत आहे, शिंदेसाहेबांचं जे नेतृत्व आहे, जे महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारलेलं आहे, आज तुम्ही सांगा की स्थानिक पक्षांमध्ये, प्रादेशिक पक्षांमध्ये आज एक नंबरचा पक्ष म्हणून महाराष्ट्रात उदयास आलो आम्ही, केंद्रामध्ये आम्ही उदयास आलेलो आहे. आज तुम्ही शरद पवारांच्या पक्षाची काय परिस्थिती आहे, राष्ट्रीय पक्ष काँग्रेस त्याची काय परिस्थिती आहे, आज तुम्ही युबीटीची काय अवस्था आहे बघा, मुंबईमध्ये काय त्यांची अवस्था आहे, पश्चिम महाराष्ट्रात काय, विदर्भात काय आहे, मराठवाड्यात काय अवस्था आहे बघा. एकनाथ शिंदे साहेब जर काम करत असतील, लोक त्याला पाठिंबा देत असतील,
बरं नरेश, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणून मी एक शेवटचा प्रश्न आपलेसे वाटत विचारते असतील, की अगदी एका तर शब्दात एकनाथ उत्तर शिंदे द्या. साहेबांना दोष देणं योग्य नाहीये. बर, एका शब्दात उत्तर द्या की ऑपरेशन टायगर सध्या सुरू आहे का नाही, आणि आता इतक्यात त्यांचे परिणाम दिसणार आहेत का? हे बघा, ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदे साहेबांचं महाराष्ट्रामध्ये जी घोडदौड आहे ती अशाच पद्धतीने याच्यापेक्षा जास्त वेगाने सुरू असणार आहे. परंतु त्याकरता आम्हाला खासदार फोडायला पाहिजे, खासदारांना आमच्या पक्षात प्रवेश करायला पाहिजे याची गरज नाही आम्हाला. आम्हाला लोकांपर्यंत आमचा पक्ष पोहोचणं, एकनाथ शिंदे साहेबांचं काम पोहोचणं, महाराष्ट्राच्या विकासाच्या बरं. दृष्टीने शिवसेना म्हणून जो बाळासाहेबांचा मूळ पक्ष आहे ठीक आहे. तो लोकांपर्यंत पोहोचवणं हे बरं, आमचं बरं, काम बरं. सुरू आहे ठीक आहे, आणि ठीक ते आहे. असंच सुरू राहणार. नक्कीच नरेशजी. अमराजी, तुमचे खासदार एकत्र राहणार का या महिन्याच्या शेवटपर्यंतच बोलूया आपण. पूर्ण टर्म शिवसेनेचे खासदार एकत्रित राहणार, कुठेही एकही खासदार जाणार नाही. यांनी कितीही प्रयत्न केले, खोक्याच्या बळावर, अन्य बळावर, आता ऑपरेशन यांचंच होतं. यांचंच बघा, आता त्या साताराला इलेक्शन झाली, यांचे कसं आमदार काय? महेश शिंदे, शिंदे आणि तुम्हाला छाती गटाचे, फोडून यांची सांगावं विषयात लागतं, जिल्हा अरविंद परिषदची सावंतांना. अध्यक्ष झाली, नरेशजी, यांनी मतदान नरेशजी, भारतीय आपण जनता त्यांचं बोलणं पार्टीला ऐकून केलं. मला आपलं म्हणा. नरेशजी, अंबादाजींचं म्हणणं पूर्ण करू दे. मी सांगितलं की शिवसेनेचा एकही खासदार हो, ऐका. पूर्ण टर्म कुठेही जाणार नाही. नरेश म्हस्केंनी जे सांगितलं, त्यांच्या 7 जागा आहे, आमच्या 9 जागा आहे, काँग्रेसच्या 13 जागा आहे, शरद पवार साहेबांच्या 6 जागा आहे. या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ताकदीचा जर विचार केला तर त्यांच्या आणि भाजपच्या मिळून 9 आणि 7 फक्त विधानसभा 16 सांगा. जागा आहे. उर्वरित जागा आमच्या आहेत. महापालिका त्यामुळे सांगा. ताकद, हा तर विधानसभा, बरं, बरं, लोकसभा बरं, पण बरं, विचार बरं. करा. नाही, आपण आता लोकसभा थांबूया. विचार आपण करा, कधी ते आज तुम्ही विधानसभा दोन्ही झाला तर पक्ष एका लोकसभेचा विचार पेजवरती केला येऊन पाहिजे. बोलत होतात. आता ते पुन्हा असं व्हायला नको की ती संधी आपण गमावली. धन्यवाद तुम्ही दोघांनी चर्चा केली त्याबद्दल. यानंतर जाऊयात पोल सेंटर आणि पाहूयात आज महाराष्ट्राने काही कौल दिलाय आपल्या प्रश्नावर. एकूण 47,000 मतं आज आलेली आहेत आणि एकनाथ शिंदे ठाकरेंचे खासदार फोडणार अशी बातमी येताच दोन्ही बाजूंनी ऑपरेशन टायगरचे दावे तथ्यहीन असल्याचं स्पष्ट केल्याचा काय अर्थ काढाल? खरंच काही नाही असं 59% लोक म्हणतायत, पण 41% लोक म्हणतायत की काहीतरी शिस्त आहे. आता आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक आपल्याला याबद्दल विश्लेषण सांगतायत. सरिता. धन्यवाद पूर्वी. निवडणुका जिंकायच्या असतील तर फेक नॅरेटिव्हची मदत आजकाल घेतल्या जाते. निवडणुकीचे तिकीट वाटप करताना क्रयशक्ती ही कार्यक्षमतेपेक्षा जास्त महत्वाची ठरते. पक्ष म्हणजे संगीत खुर्ची झालीये. जिथे खुर्ची मिळेल तिथे बसायचे हा अधिकतर नेत्यांचा नियम झालाय. त्यात आज जे बोलले त्याचा अगदी उलट उद्या बोलले तर त्याचा काही तोटा होत नाही. राजकारणात सध्या अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एकंदरीत खोट्याच्या धुक्यातून खरं काढणं हे कठीणच. उद्धव ठाकरेंचे सैनिक आणि एकनाथ शिंदेचे सैनिक एकानं दिशा उत्तर म्हटली तर दुसऱ्यानं दक्षिण म्हटलंच पाहिजे. आज मात्र दोघंही एकवटले आणि तेही खासदारांच्या पक्ष बदलाची कुठलीच घडामोड नाही हे सांगायला. जे कदापिही पक्ष बदलणार नाहीत असे नेते आहेत हे इथे मान्य करायला हवं आणि अशांचा सात्विक संताप समजण्याजोगा सुद्धा आहे. पण नेहमी आमच्या संपर्कात अमुक इतके खासदार किंवा अमुक इतके आमदार किंवा अमुक तितके नगरसेवक आहेत हे सांगण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे आज मात्र असं काहीच नाही हे सांगायला ताकदीनं एकवटल्यावर धुकं ओसरण्यापेक्षा संशयाचा धूरच निर्माण झाला. पूर्वी राज्याच्या राजकारणातून जरा वळूयात दक्षिणेची काशी अशी ओळख असलेल्या नाशिककडे. नाशिकचं पौराणिक आणि आध्यात्मिक महत्व आपण सर्वच जाणतो, पण हेच नाशिक गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आणि रोजच बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे. अशोक खरात या विकृतामुळे आणि त्याच्या घृणास्पद कारनाम्यांमुळे. पण नाशिकमध्ये अशोक खरातपासून महिलांच्या लैंगिक शोषणाची सुरू झालेली ही मालिका स्वयंघोषित पत्रकार आणि एनजीओचा संचालक रवींद्र एरंडे आणि आता तर एका अतिशय नामांकित MNC कंपनीपर्यंत पोहोचलेली आहे.
या तिन्ही प्रकरणामध्ये ऑलमोस्ट दररोजच नवनवीन घडामोडी आणि धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आजही अशीच माहिती या तिन्ही प्रकरणात आलेली आहे. अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचे रेकॉर्ड असलेली 160 जीबीचा डिजिटल डेटा तपास यंत्रणेनं गोळा केलाय. या डेटातनं काय खुलासे होत आहेत ते आपण पाहूच, पण फरार असलेली खरातची बायको कल्पना खरातचा जामीन अर्जावरती न्यायालयामध्ये सुनावणी झाली. एनजीओचा संचालक रवींद्र एरंडे प्रकरणातही त्यानं 100हून अधिक महिलांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे. तसंच कॉर्पोरेट कल्चरवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या MNC मध्ये धर्मांतरण आणि महिलांचं लैंगिक शोषण या प्रकरणातही नवनवीन बाबी अतिशय गंभीर अशा समोर आल्या. या सगळ्या घडामोडींवरती आपण या सेगमेंटमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोतच, पण या अनुषंगाने एक गंभीर तितकाच विचार करायला लावणारा प्रश्न आम्ही विचारलाय. तो प्रश्न काय पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आमचा दुसरा प्रश्न आहे, धर्मांतरणासाठी हिंदू महिला सॉफ्ट टार्गेट ठरतायत का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर व्यक्त व्हा. आता सुरुवातीला आपण थोडीशी चर्चा करूयात नाशिकमधल्या त्या नामांकित कंपनीत घडलेल्या प्रकाराबद्दल, ज्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून कॉर्पोरेट जिहाद ही टर्म चर्चेत आली आहे. आता ज्या कंपनीबद्दल आपण बोलतोय ती एका अत्यंत नामांकित ग्रुपची कॉल सेंटर कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये काम करणारा जवळपास सगळा स्टाफ हा 20 ते 22 वयोगटातला तरुण आणि तरुणींचा आहे. पुरुष आणि स्त्रियांना धर्मांतरण करण्यासाठीचं प्रेशर, खास करून मुलींना लग्न झालेल्या पुरुषांकडनं प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेण्याचा प्रयत्न, असे सगळेच प्रकार इथे घडत होते. हळूहळू 2 वर्षात प्रेमात अडकलेल्या इथल्या एका तरुणीच्या वर्तणुकीमध्ये कसा कसा बदल झाला याची धक्कादायक माहिती सुद्धा आज समोर आली आहे. तिच्या सहकार्यांना कसे कसे बदल जाणवले याचीही माहिती यात आहे. जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडनं. नामांकित कंपनीतील धर्मांतर प्रकरणातल्या पीडितेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुण पीडितेच्या वर्तणुकीमध्ये गेल्या 2 वर्षापासून झालेला बदल तिच्या सहकाऱ्यांनी नोटीस केला होता. गेल्या 2 वर्षापासून ती महिनाभर उपवास करत असल्याचं समोर आलेलं आहे. त्याचबरोबर तिच्या सहकाऱ्यांसोबत तिने जेवण करणंही बंद केलं होतं. तिच्या पेहरावामध्ये देखील बदल झाला होता. एवढंच नाही तर तिने लिपस्टिक लावणंही पूर्णपणे बंद केलं होतं. दानिश हा आरोपी विवाहित असल्याची माहिती तिला उशिरानं कळाली आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. आता हे प्रकरण या कंपनीमध्ये काही दिवसांपासून नाही तर 2022 पासून सुरू होतं आणि या सगळ्याच घटना गेली काही वर्ष सुरू आहेत. इतक्या मोठ्या कंपनीमध्ये असे प्रकार घडावेत आणि त्याची कानोकान कोणाला खबर लागू नये हेही अशक्य आहे. या प्रकाराबाबत कंपनीच्या वरिष्ठांकडे काही तरुणींनी तक्रार केल्याची माहितीही समोर आली आहे. या कंपनीची HR अश्विनी चैनानी हिला देखील या सर्व प्रकारांबद्दल माहिती होती असं कळतंय, पण तिने काही केलं नाही. त्यामुळेच असावं, पण जेव्हा हे प्रकरण उजेडात आलं तेव्हा HR फरार झाली. तिला पुण्यातून काल अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या क्राईम ब्रांचनं HR अश्विनीची 4 तास कसून चौकशी केली आणि पुन्हा हजर राहण्याची नोटीस बजावून तिला सोडून दिलंय. आरोपीस दिनांक 13 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. या अगोदर या गुन्ह्यातील 6 आरोपी अटक आहेत. एकूण अटक आरोपींची संख्या आता 7 झालेली आहे. त्यातील 6 आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेले 6 आरोपींना माननीय न्यायालयाशी ट्रान्सफर वॉरंट घेऊन पुन्हा अन्य गुन्ह्यांमध्ये वर्ग करून घेण्यात येणार आहे. सध्या या गुन्ह्यातील 1 आरोपी फरार आहे. खरं तर या प्रकरणाबाबत काल बीडमधनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलीच होती, पण आज नाशिकमध्येच असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे अघोषित पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही आज पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणाची व्याप्ती बघता सरकारनं आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. तसंच या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई होईल, जेणेकरून यापुढे
असं करण्याचा कोणीही विचारही करणार नाही असा कडक इशाराही त्यांनी दिलाय. मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं, म्हणजे हा प्रकार खरं म्हणजे अशी कल्पनाही करता येत नाही. आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सगळे हे त्या ठिकाणचे लोक करतायत, काही अधिकारी करतायत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अतिशय सगळ्या गांभीर्याने सगळ्या विषयाची चौकशी या ठिकाणी सुरू आहे. धर्मांतर अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि नुसतं मुलीचं नाही तर मुलाचं सुद्धा धर्मांतरण करून घेतलेलं आहे. त्याला पैशाचं आमिष, त्याला नोकरीचं आमिष, त्या ठिकाणी जाऊन त्याला नमाज पडायला लावतायत, त्याला गायचं गोस खावायला लावतायत, गायचं मांस खायला लावतायत. म्हणजे हा प्रकार मला असं वाटतं की अतिशय गंभीर आहे आणि याची व्याप्ती निश्चित मोठी असू शकते. नोकरी लावून देतो वगैरे म्हणणारे काही लोक आहेत का, बाजार आहेत का, तसं की चाललंय का? अतिशय सिरियस, अतिशय गांभीर्याने हा विषय सुद्धा त्याच्याकडे बघावं लागेल. आणि मी पुन्हा सांगेल की इतर कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा खूप लक्ष घालण्याची गरज आहे, खूप लक्ष घालण्याची गरज आहे. तर मला वाटतं हे सगळं रॅकेट आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की न्यायालयानं या प्रकरणातल्या 5 आरोपींना आणि कंपनीची HR महिला अधिकाऱ्याला सुद्धा पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासातनं कंपनीतले टीम लीडर्स कसं तरुणींचं धर्मांतर करायचंय, कसं त्यांना जाळ्या ओढायचे याचा तपशीलही बाहेर आलाय. आणि हा कॉर्पोरेट जिहादचा प्रकार किती भयानक आहे हे आपल्याला सांगून जातो. नक्की कशी मॉडस ऑपरांडी होती आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मीडिया सेंटरला. तर धर्मांतराची मॉडस ऑपरांडी, आरोपी सभ्यपणाचा आवाणून 20 ते 22 वयोगटातील तरुणींना आकर्षित करायचे. मीटिंग्समध्ये तणाव येताच अन्य व्हॉट्सअप ग्रुपमधनं तरुणी आणि महिलांना दिलासा द्यायचे. ज्या महिला कर्मचाऱ्यांचं टार्गेट पूर्ण होत नसे त्यांना अज्ञात स्थळी बोलवून त्यांच्यासोबत गैरवर्तन करायचे. एका विशिष्ट प्लॅननुसार धर्मांतराचा तरुणींमागे तगादा लावायचा. तरुणांना अडकवण्यासाठी विशिष्ट धर्मातील व्हॉट्सअप ग्रुपमधून प्रयत्न सुरू होते. तर मुळात अत्यंत पद्धतशीररित्या कर्मचाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात होता. पण पोलिसांनी सुद्धा आपलं जाळं या आरोपींसाठी पसरवलं. गुप्तता बाळगत पोलिसांकडून या कॉर्पोरेट जिहादचा पर्दाफाश करण्यासाठीची योजना आखली गेली. कशी होती ही योजना जाणून घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी शुभम बोडके यांच्याकडनं. नाशिकच्या एका नामांकित कंपनीमध्ये तरुणी आणि महिला अत्याचाराच्या घटना सोबत या महिलांचा धर्मांतराचा प्रयत्न करणारा प्रकार नाशिक पोलिसांनी उजेडात आणलाय. ही संपूर्ण कारवाई नाशिक पोलिसांनी अतिशय गोपनीय पद्धतीने केली आहे. खरं तर या प्रकरणात जर पाहिलं तर नाशिक पोलीस आयुक्तांनी नाशिक पोलीस दलातील काही वरिष्ठ महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची एक टीम तयार केली होती आणि ही वेषांतर करून ही टीम या कंपनीमध्ये दाखल होऊन त्या ठिकाणी वावरत देखील होती. एकूण जर पाहिलं तर नाशिक पोलिसांनी हा संपूर्ण गंभीर प्रकार जाणून घेण्यासाठी या टीमच्या माध्यमातून या कंपनीत नेमकं काय घडतंय याची सत्यता त्या ठिकाणी खरं तर पडताळणी करत या सगळ्या संदर्भामध्ये नाशिक पोलिसांनी महत्त्वपूर्ण अशी कारवाई केली. एकूणच या कारवाईच्या दरम्यान या पीडित महिलांसोबत नेमकं काय घडतंय, मीटिंगच्या दरम्यान कशा पद्धतीने या मुलींना आणि या महिलांना त्या ठिकाणी वागणूक मिळते, त्यांच्यासोबत कशा पद्धतीचे अश्लील चाळे सुरू आहे हे सगळं कामकाजाच्या दरम्यान जाणून घेतलं आणि त्यानंतर काही ठोस पुराव्याच्या आधारे या आरोपींना नाशिक पोलीस दलातील या महिला टीमनं बेड्या ठोकल्या. एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये काही सीसीटीव्ही देखील नाशिक पोलिसांच्या माध्यमातून तपासले गेले. 40 पेक्षा जास्त सीसीटीव्हीच्या आधारे ठोस असे पुरावे देखील नाशिक पोलिसांनी हे सगळे तपासून ही मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळालंय. आणि आता आपण जाऊया थेट पोल सेंटरला. पाहूयात दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आहे. या सगळ्या प्रकरणावरती महाराष्ट्राचं म्हणणं काय आहे. धर्मांतरणासाठी हिंदू महिला सॉफ्ट टार्गेट ठरतायत का? 38,000 मतं या प्रश्नावर आली आहेत आणि 75% लोकांना वाटतंय की होय आणि 25% लोक म्हणतायत की अशा पद्धतीने हिंदू महिला सॉफ्ट टार्गेट ठरतायत, याबद्दल ते असहमत आहेत.